नमस्कार मंडळी. तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. खानदेश म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते ती आपली माती, आपली संस्कृती आणि आपली परंपरा. आणि या परंपरांमध्ये अतिशय श्रद्धेने साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे कानबाई मातेचा उत्सव. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कानबाई मातेचा पारंपरिक पुरणाचे रोट कसा तयार केला जातो आणि तो कसा साजरा केला जातो. याची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देईन. हा एक फक्त गोड पदार्थ नाही, तर त्यामागे आहे कानबाई मातेवरील श्रद्धा, घरातील सुख समृद्धीची भावना आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली खानदेशी परंपरा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, कानबाई माता ही खानदेशातील अनेक कुटुंबांची श्रद्धास्थान असलेली देवी आहे. कानबाईच्या उत्सवामध्ये घरातील महिला मोठ्या भक्तिभावाने विविध प्रकारचे नैवेद्य तयार करतात. त्यामध्ये पुरणाचा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पुरणाची रोट. हा विशेष पदार्थ मानला जातो. घरातल्या मोठ्या व्यक्ती ज्या पद्धतीने रोट बनवायच्या त्याच पद्धतीने आजच्या पिढीलाही ही परंपरा शिकवली जाते. म्हणूनच हा रोट म्हणजे केवळ स्वयंपाक नाही, तर ही आपल्या आई आजींकडून मिळालेली संस्कृतीची शिकवण आहे. तुम्ही आता बघितलंच असेल, जवळजवळ इथे मी 1 ते 1.25 किलो कांदे हे बारीक लांबट कापून घेतले. आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे, कारण पुरणपोळी म्हटली की कटाची आमटी आलीच. तर पुरणाचा विशेष स्वयंपाक आहे, पण त्यासोबत तोंडी लावण्यासाठी कटाची आमटी होते. तर बाजूला काकू इथे गंगाफळची भाजी करून घेत आहेत. तर श्रावण महिना आला की गंगाफळालाही खूप महत्त्व असतं आणि श्रावण महिन्यात रोट असले की गंगाफळची भाजी करतातच. आमच्या इथे तर नक्कीच करतात. तर तुमच्या इथं कशा पद्धतीने तुम्ही रोट साजरे करतात आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही कुठून बघतायत कमेंट्समध्ये हेही सांगा. आणि लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरले असणार तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि व्हिडिओला छान असे शेअर करा, जेणेकरून आपला व्हिडिओ इतरांपर्यंतही शेअर होईल. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर इथे छान असे कांदे परतून घेते. कांद्यांना लवकर भाजण्यासाठी मी इथे तेल टाकून घेतलं. त्यामुळे कांदा लवकर हा काळपट होईल, म्हणजे भाजला जाईल. आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्यानंतर बाजूला काकू इथे भाजीची तयारी करतायत, पण त्या अगोदर आपल्याला पुरण शिजवायचं आहे, कारण पुरणाचा स्वयंपाकाला टाईम लागतो. त्यामुळे सगळ्यात अगोदर इथे आपण पुरण शिजवून घेऊया. पुरणासाठी साहित्य जेही लागतं ते मापाप्रमाणेच घेतलेलं आहे. घरामध्ये 20 ते 25 जण आम्ही जमून जातो. त्यानुसार इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. माझे कांदे छान असे परतून झाले. आता मी खोबरं परतायला घेतलं. त्यानंतर इथे बाजूला कुकरमध्ये डाळ लावली. तिच्याही 5 ते 6 शिट्ट्या घेतल्या, म्हणजे आपली डाळ छान शिजेल. इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कणकेचा हा मोठा भाग असतो. तर कणिक जर छान मळलेली असली तर आपली पुरणपोळी छान लुसलुशीत मऊ होते. माझी लहान जाऊबाई खाली पीठ गाळते. हे पीठ आपल्याला वस्त्रगाळ करायचं आहे, म्हणजेच कापड घेऊन किंवा ओढणी किंवा साडीचा पदर असेल तर तो टोपलीला बांधून त्यावर पीठ गाळायचं. जो कोंडा असेल तो बाजूला सारायचा. त्यामुळे पुरणपोळी छान लुसलुशीत होईल. खोबरे छान तांबूस रंगावर आता परतून झाले. आता आपण खोबरं काढून घेऊया. खोबरं काढून झालं की कुकर ठेवायचा. त्यामध्ये आम्हाला तांदूळाची खीर करायची होती, त्यामुळे पाणी अगोदर तापत ठेवलं. कसं आहे, खीर वगैरे लवकर झाली की बाकीच्या स्वयंपाकाला जास्त वेळ नाही लागणार. इथे मी मसाला काढून घेते. कुकर बाजूच्या गॅसवर ठेवला पाणी गरम करण्यासाठी. तोपर्यंत इथे गंगाफळची भाजी करून घेऊया. सर्वात अगोदर तेल टाकून घेतलं. मिक्सरमधून आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, थोडा कढीपत्ता आणि थोडंसं जिरं मिक्सरमध्येच बारीक वाटून घेतलं. तेलामध्ये छान असं खमंग परतून घेतलं. मिरच्या खूप तिखट होत्या, त्यामुळे ठसकाही खूप येत होता. त्यानंतर त्यात थोडं हिंग घालायचं. हिंगामुळे खूप छान अशी चव येते. हिंग घातलं. मिरच्यांचं छान असं ठेचा परतून झाला की त्यामध्ये गंगाफळ घालून घेतलं. चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण न झाकताच याला शिजू द्यायचं, जेणेकरून याला पाणी सुटणार नाही. आपल्याला ही सुकी भाजी बनवायची आहे. बाजूला खीरसाठी तांदूळ त्यात टाकले, थोडं उकळू द्यायचं. त्यानंतरच झाकण लावायचं, त्यामुळे खीर छान होईल. इथे बाजूला माझ्या मोठ्या जाऊबाई कणिक मळून घेत आहे, कारण कणिक जर लवकर मळली तर पुरणपोळ्या छान अशा लुसलुशीत होतात, मऊ होतात. तर तुम्ही कसं करतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भाजी मंद गॅसवर होते, बाजूलाच पुरण शिजतंय. तोपर्यंत इथं बारीक याच्यावर मसाला छान बारीक वाटून घेऊया.
मसाला जितका बारीक असेल वाटलेला तितकी आमटीलाही छान लागते. तर मसाला अगोदर मी इथे बारीक वाटून घेते. त्यानंतर मला लगेच चहा ठेवायचा होता. मसाला छान बारीक वाटून झाला आहे. आता इथे पुरण शिजवायचं आहे. त्यामुळे पुरणामध्ये एक जे पाणी होतं ते काढून घेतलं, कारण आमटीमध्ये हेच पाणी टाकायचं आहे. यामध्ये गूळ आणि डाळ एकत्र करून आता ती शिजवून घेऊया. ती छान शिजली की आपण पुरण वाटायचं आहे, कारण याला पक्कं पुरण असं म्हणतात. जर तुम्हाला कच्चं पुरण करायचं असेल तर डाळ शिजली की ती गाळणीमधून चाळून घ्यायची आणि नंतर गूळ मिसळून एकत्र करायचं, त्याला कच्चं पुरण म्हणतात. आणि आता हे पक्कं पुरण इथं होतं आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवतात हेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुरण छान वाटेवर आलं, खूप छान असं सैल होतं, अंगावरही उडतं. त्यामुळे पुरण जरा सांभाळूनच इथं हलवायचं आहे. भाजी छान शिजली आहे, अजिबात पाणी न टाकता. ही भाजी छान अशी चमचमीत दिसते आणि झालेली पण होती तशीच. तर तुमच्यासोबत तोही व्हिडिओ मी नक्की शेअर करेल. पुरण शिजतंय तोपर्यंत इथं मी सर्वांसाठी चहा ठेवली. सगळ्यांनी चहा वगैरे घेतला आणि पुन्हा स्वयंपाकाला लागलो. जवळ-जवळ 3:30 पावणे 4 झालेले होते. त्यानंतर लगेचच पुरणपोळी तयार करायला घेतलं. पुरणपोळ्या इथं माझ्या जाऊबाई आणि मोठ्या सासू करतायत. तर मी इथे गोळे बनवून दिले. पुरणासाठी जे गोळे असतात ते असे छोटे-छोटे बनवायचे आणि आता ते पुरण कसं भरायचं ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई दाखवतील. तर बघू शकतात कशाप्रकारे पुरणपोळी करतात. तुम्हालाही पुरणपोळी येते का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कणकेचे 2 गोळे घेतले, छोट्या-छोट्या पुऱ्यांप्रमाणे केलं आणि त्यामध्ये पुरण भरलं. याचे कडा छान अशा दुमडून घेतल्या. त्यानंतर कणकेमध्ये बुडवून असं छान असं हातावरच थापलं. त्यामुळे पुरण चारही बाजूंनी पसरतं. हलक्या हाताने अशी पुरणपोळी लाटायची. पुरणपोळी ही म्हटलं की खूप छान असं आनंद होतो, कारण खापरावरच्या पुरणपोळ्या काही सण वगैरे असल्या की तेव्हाच होतात. छान अशी पुरणपोळी आता लाटून झाली. आता ती टाकून घेऊया. त्या अगोदर ती हातावरच अशी झटकून घ्यायची. त्यामुळे पुरण हे चारही बाजूंनी पसरतं. आता काकू इथं पुरणपोळ्या शेकून घेत आहेत. इथे जे आपण रोट लावतो त्यासाठी दिवे जे प्रज्वलित करतो त्यासाठी दिवे घडवले आणि वाफवलेसुद्धा. त्यानंतर इथे मी छान अशी रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढत असताना साऊ माझ्या मांडीवर होती, पण ती काही काढू देत नव्हती. पुसायला येत होती. लहान बाळ म्हटलं की खोडकरपणा हा आलाच. तर त्यामुळे मी तिला खाली उतरवलं आणि रांगोळी काढून घेतली. छान अशी कलरफुल रांगोळी काढून घेऊया. तर इथे माझ्या साऊला काकू सांभाळत होत्या. तोपर्यंत मी हळुवारपणे छान अशी मस्त सुबक रांगोळी काढली. आमची कुलदैवत चामुंडा माता आहे. तर मी चामुंडा मातेचंही छान असं नाव काढून घेतलं. छान अशी हळूहळू एकसारखी रांगोळी काढून घेतली. तर तुमच्यासोबत ती आता मी शेअर करतेच. पूजेचं ताटही तयार होतं आणि देवही तयार होते. त्यानंतर पुरणपोळ्या झाल्या. त्यानंतर काकूंनी तर बिबड्या आणि तांदूळाचे पापड भाजून घेतले. कारण दुपारच्या स्वयंपाकाला लागलो होतो. मधल्या भुकेसाठी काहीतरी हवंच. तर काकू पापड घेऊन आलेल्या होत्या. तर आम्ही सगळ्यांनी पापड भाजून खाल्ले. खूप दिवसांनी भाजलेले पापड खाल्ले. त्यामुळे मन असं तृप्त झालेलं होतं. खूप छान वाटलं. त्यानंतर रोटांची छान अशी मांडणी करून घेतली. सर्वात अगोदर खाली छोटी पुरणपोळी अंथरली. त्यावर आम्ही जितके लोक होते तितक्या पुरणपोळ्या अंथरल्या. म्हणजे 9-9च्या 2 रांगा केल्या. खीर, आमटी, गंगाफळची भाजी, लाह्या, फुटाणे, लिंबू, दिवे असं सर्व त्या पातेल्यात ठेवलं. पातेल्याच्या खाली सर्वात अगोदर कणिक ठेवलेली आहे. कणिक ही रोटांना पूजली जाते आणि तीही ठेवली. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवे आणि देव ठेवले. कारण आपल्याला रोट हे पातेल्यातच पुजायचे असल्यामुळे दिवेही त्याच्यातच ठेवले. तुम्ही आता बघू शकतात रांगोळी किती छान दिसते आणि पातेल्यात रचलेलं ही किती छान दिसते, सुबक दिसतंय. त्यानंतर आम्ही दोघांनी रोट पुजून घेतले. आरती झाली आणि संध्याकाळ झाली, जेवणं वगैरे झाले. त्यानंतर आम्ही कानबाई मातेचं दर्शन घ्यायला गेलो. तर आता खाली उतरतोय आणि तुमच्यासोबतही मी आमच्या गल्लीतल्या कानबायांचं दर्शन आता तुम्हाला घडवेल. तर आम्ही सगळ्याजणी गेलो कानबाई मातेचं दर्शन घ्यायला. ही आमच्या घराबाजूचीच कानबाई मातेचं आम्ही अगोदर दर्शन घेतलं. पूजा अर्चना केली. त्यानंतर नमस्कार केला मोठ्यांचा. त्यानंतर तिथून निघालो. दुसऱ्या घरी आलो. तिथंही कानबाई माता छान अशी बसवलेली होती. डेकोरेशनही छान केलेलं होतं. आता ह्या कानबाई मातेलाही पूजा अर्चना केली, नमस्कार केला.
सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांचे रोट आमच्या रोटांसारखेच पूजले जातात. तर त्यानंतर तिसऱ्या ठिकाणी गेलो. तिथल्या कानबाई मातेचंही दर्शन छान झालं. तिथेही आम्ही सगळ्यांचा नमस्कार वगैरे केला. त्यानंतर अहोंसोबत एक फोटो क्लिक केला आणि घरी आलो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा, जेणेकरून हा व्हिडिओ इतरांपर्यंतही पोहोचेल. नंतरचा व्हिडिओही नक्की बघा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.